नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये. मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये कनिष्ठ कार्यकारी अर्थात ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या पदासाठी मित्रांनो तुम्हाला पे स्केल जर बघितला तर 40,000 ते 1,40,000 पे स्केल तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे. सॅलरी टॉपची आहे, त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही. ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल SC ST हँडिकॅप किंवा फिमेल कॅन्डिडेट कोणत्याही कॅटेगरीमधील तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी फी घेतलेली नाही आहे. डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतचाच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत. त्या अगोदर मित्रांनो मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल. जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भारतीय विमापत्तन प्राधिकरण अर्थात एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर पब्लिक सेक्टर एंटरप्राइज आहे, त्यांच्या मार्फत ही एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाची जी काही व्हेरियस डिसिप्लिन्स आहेत त्यामध्ये ही रिक्रुटमेंट होत आहे, ज्यामध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव्ह अर्थात कनिष्ठ कार्यकारीचं पद या ठिकाणी भरलं जाणार आहे. तुम्हाला विभाग किंवा कंपनी समजली असेल किंवा एंटरप्राइज समजली असेल, एक मिनी रत्न कंपनी आहे कॅटेगरी ए मधली, त्यामुळे नक्कीच तुम्हाला चांगली संधी एका चांगल्या कंपनीमध्ये काम करण्याची मिळत आहे, ज्यामध्ये तुम्हाला सॅलरी आणि इतर बेनिफिट्स फार चांगले राहणार आहेत. बघूया आपण इनिशियली सॅलरीज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर तुम्ही बघू शकता तुम्हाला रेम्युनरेशन कशा प्रकारे मिळत आहे. जी ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ग्रुप बी मधलं हे पद आहे E1 लेवलचं, ज्यामध्ये 40,000 ते 1,40,000 तुमचा पे स्केल या ठिकाणी राहणार आहे. या व्यतिरिक्त ॲडिशन टू जी पे तुम्हाला जे काय बेसिक पे आहे, त्यानंतर तुम्हाला डिअरनेस अलाउन्स, पर्क्स, बेसिक पे, HRA बेनिफिट्स या सर्व गोष्टी मिळत आहेत. आणि अप्रॉक्सिमेटली तुमची पर इयर सॅलरी जी असणार आहे ती 13 लाख पर एनएम कॉस्ट टू कंपनी या ठिकाणी राहणार आहे. सो जवळपास 1 लाख रुपये पर मंथ तुम्हाला सॅलरी त्या ठिकाणी मिळणार आहे. सॅलरी फार चांगली आहे, त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे. बघूया आपण व्हॅकन्सीची माहिती अधिक घेऊया. त्यामध्ये तुम्ही बघू शकता एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पब्लिक सेक्टर एंटरप्राइज कॉन्स्टिट्यूटेड बाय द ऍक्ट ऑफ पार्लिमेंट इज इंटरेस्टेड विथ द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ क्रिएटिंग अपग्रेडिंग अँड मेंटेनिंग मॅनेजिंग सिव्हिल एव्हिएशन मध्ये ते काम करत आहेत असं त्यांनी सांगितलं आहे. ज्यासाठी यामध्ये तुम्हाला जर बघितला तर ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी तुम्हाला ऍप्लिकेशन्स मागवण्यात आलेले आहेत, ते मेन्शन त्यांनी केलेलं आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता ऑल इंडिया जे काही इंडियन्स एलिजिबल आहेत ते सर्व यासाठी अप्लाय करू शकतात. यामध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव्ह फायर सर्व्हिसेसच्या टोटल 13 जागांसाठी भरती होत आहे. कॅटेगरी वाईज विश्लेषण आणि हँडिकॅपसाठी विश्लेषण तुम्ही पाहू शकता. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ह्युमन रिसोर्स महत्त्वाचं पद आहे, टोटल 66 जागा आहेत. या पदासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता, हे सुद्धा महत्त्वाचं पद म्हणता येईल. आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ऑफिशियल लँग्वेजच्या टोटल 4 जागा आहेत, ज्या 4 जागा ओपनसाठी आहेत असं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सो नंबर ऑफ वॅकन्सीज या ठिकाणी चांगले आहेत, तुम्ही प्रयत्न करू शकता. सर्व पदे ही ज्युनियर एक्झिक्युटिव्ह कॅटेगरीमधली भरली जात आहेत. पुढे आपण बघूया यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय असणार आहे. तर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह फायर सर्व्हिसेस बघा, बॅचलर डिग्री इन इंजिनिअरिंग, टेक इन फायर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग असेल तर अप्लाय करू शकता. एक्सपिरियन्सची गरज या पदासाठी नाही आहे. त्यानंतर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ह्युमन रिसोर्स याच्या 66 जागा आहेत. या पदासाठी अप्लाय करण्यासाठी ग्रॅज्युएशन इन MBA और इक्वलेंट 2 इयर्स ड्युरेशन विथ स्पेशलायझेशन HRM HRD PMI लेबर वेलफेअरमध्ये असेल तर अप्लाय करू शकता. यासाठी सुद्धा एक्सपिरियन्स नाही आहे. आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ऑफिशियल लँग्वेज यासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन इन हिंदी और इंग्लिश विथ इंग्लिश और हिंदी रिस्पेक्टिव्हली ॲज वन ऑफ द सब्जेक्ट असेल तर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करता येईल. आणि यासाठी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मात्र त्यांनी मागितलेला आहे. सो लास्ट पदासाठी ज्या 4 जागा आहेत त्यासाठी एक्सपिरियन्स तुम्हाला हवा आहे. वरील 2 पदांसाठी ज्या मेजॉरिटी जागा आहेत त्यासाठी एक्सपिरियन्स त्यांनी मागितलेला नाही, ज्यामध्ये फायर सर्व्हिसेसच्या 13 आणि ह्युमन रिसोर्सच्या 66 जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आता यामध्ये जर बघितला एज लिमिट कशा प्रकारे असेल तर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदासाठी ओपनसाठी 27 वर्ष एज लिमिट राहील, जे तुम्हाला 18/3/2025 ला कॅल्क्युलेट करायचं आहे. यानुसार तुम्हाला एज कॅल्क्युलेट तुम्हाला करावं लागेल. यामध्ये अप्पर एज लिमिट रिलॅक्सेबल असेल 5 इयर्सनी SC ST ला आणि 3 वर्ष OBC ला रिलॅक्सेशन सुद्धा मिळत आहे. या व्यतिरिक्त हँडिकॅप कॅन्डिडेट्सना 10 वर्ष एज रिलॅक्सेशन मिळत आहे. एक सर्व्हिसमॅन असाल त्यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन या ठिकाणी लागू आहे. सो या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी तुमचं एज जर तुम्ही बसत असाल एजमध्ये एज क्रायटेरियामध्ये तर अप्लाय करू शकता. पुढे बघा, यासाठी ऍप्लिकेशन फी 1,000 रुपये घेतलेला आहे. एक डाऊन साईड आपल्याला म्हणता येईल, मात्र सध्या जर बघितला तर सर्व एक्झामसाठी E1 सरळ सेवा महाराष्ट्र शासनावर ज्या होत असलेल्या त्या एक्झामसाठी सुद्धा 1,000 रुपये फी घेतली जाते मित्रांनो. सो एक स्टँडर्ड आपल्याला म्हणता येईल, ज्यामध्ये ओपन OBC ला या ठिकाणी 1,000 रुपये फॉर्म फी आहे. तर SC ST हँडिकॅप किंवा अप्रेंटिसशिप जर तुम्ही कंप्लीट केलेलं असेल AI मध्ये किंवा फिमेल कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला एक्झाम केलेला आहे फी भरण्यापासून. ही एक चांगली गोष्ट आपल्याला म्हणता येईल. यांना मात्र फी घेतलेली नाही आहे. विदाउट ऍप्लिकेशन फी तुम्ही अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला या ठिकाणी काळजी घ्यायची आणि व्यवस्थित अर्ज करून SBI E-Payवर तुम्ही ते पेमेंट करू शकता आणि त्यानंतर ऍप्लिकेशन डिटेलमध्ये फॉर्म्स भरू शकता.
यासाठी महत्त्वाच्या डेट्स बघा. ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी 17/2/2025 पासून 18 मार्च 2025 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे एआयच्या ऑफिशियल वेबसाईटवर, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. सांगितल्याप्रमाणे चांगली संधी आहे मित्रांनो. महाराष्ट्रामधून तुम्ही अप्लाय करणार असाल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक्झाम सेंटर मिळू शकतं, नोकरी ठिकाण सुद्धा मिळू शकतं. एआयचे भरपूर लोकेशन्स महाराष्ट्रामध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. डिटेल्स रिक्रुटमेंट बाबतचे तुम्ही नोटिफिकेशनमध्ये घेऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब कराल. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.